सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात डिझेल, पेट्रोल, गॅस यांची फार मोठी टंचाई निर्माण झालेली आहे. खास करून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये डिझेल आणि पेट्रोल मिळवण्यासाठी 2-2, 3-3 मैलाच्या रांगा वाहनांच्या लागतात. पण त्याचबरोबर आता शेतीचा हंगाम चालू होतोय आणि शेतीच्या हंगामात सुरू होत असताना शेतकऱ्यांना सुद्धा डिझेल पेट्रोलची आवश्यकता भासणारच आहे. आणि अशा वेळेला हे शेतकरी आपल्या ट्रॅक्टरला पेट्रोल पंपावर आणण्याच्या ऐवजी कॅनमधून डिझेल ते घेऊन जातात आणि मग तो त्या डिझेलमध्ये त्याचा वापर करतात. परंतु दुर्दैवाने ह्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री, एक जबाबदार मंत्री गिरीश महाजन यांनी या शेतकऱ्यांना चोर, लबाड अशा पद्धतीची त्यांची हिनवणी केलेली आहे, त्यांची कुचेष्टा केलेली आहे. कॅनमधून डिझेल घेऊन जातात आणि बाहेर काळ्या बाजारात विकतात. अशा पद्धतीची कुचेष्टा ह्या शेतकऱ्यांची गिरीश महाजन यांनी केलेली आहे. मला गिरीश महाजनांची कीव येते, पण तेवढा संताप येतो की ज्या शेतकरी ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये डिझेलसाठी वन फिरतायत, पेट्रोल पंपावर रांगाच्या रांगा लावतात, त्या डिझेल पेट्रोल पंपावर सध्या पुरेशा प्रमाणात हे डिझेल पेट्रोल उपलब्ध आहे का ह्याची पाहणी मात्र न करता शेतकऱ्यांना चोर समजायचं आणि त्यांना कुठेतरी लवाड समजून त्यांची कुचेष्टा करायची हा निंदनीय प्रकार गिरीश महाजन यांनी केलेला आहे. त्या गिरीश महाजनांचा मी धिक्कार करतो. मुंबईसहित महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची करण्याचा केविलवाणा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केला गेला, परंतु हिंदी सक्तीच्या करण्याला ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विरोध झाला आणि जी समिती नियुक्त केली गेली होती त्या समितीने सुद्धा या हिंदी सक्तीच्या विरोधाबद्दल आपली नापसंती दाखवली. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने हा प्रस्ताव आता दप्तरी दाखल केलेला आहे. परंतु तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे काही ज्येष्ठ मंडळी हिंदी सक्तीचं करावंच लागेल, हिंदी बोलावंच लागेल अशा पद्धतीची आग्रही भूमिका मांडतात आणि दक्षिणेकडच्या राज्यात जायचं असेल तर हिंदी शिकावंच लागेल असं वक्तव्य आमचे आदरणीय कालिदास कोळंबकर साहेबांनी केलेलं आहे. मला त्यांच्या माहितीची कीव करावीशी वाटते, कारण दक्षिणेतल्या सगळ्याच राज्यांनी आता हिंदीला कायमस्वरूपी बंदी केलेली आहे आणि त्यांची स्थानिक भाषा आणि इंग्रजी भाषा ह्या दोनच भाषा चालतील असं जाहीर केलं असताना अशा वेळेला पुन्हा एकदा हिंदी शिकलंच पाहिजे असा जो काही सुतोवाच भारतीय जनता पक्षाचे मंडळी करतात ते योग्य नाही आहे. ते केवळ मतांची लाचारी आहे. भारतीय जनता पक्षाचा हा डाव आम्ही कदापि साध्य करू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदी सक्तीची महाराष्ट्रामध्ये होऊ दिली जाणार नाही म्हणजे नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.